मुक्ताज क्रिएशन डिझाईन आयडिया 2. मुक्ताज क्रिएशन या चॅनलवरील डिझाईन आयडिया 2मध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण रेडीमेड डिझाईनचा वापर न करता स्वतः डिझाईन तयार करून त्यावर वर्क करणार आहोत. तर त्यासाठी नेकलाईन डिझाईन तयार करायची आहे. तर बघा, याप्रमाणे राऊंड नेक किंवा बोट नेक माप घेऊन ड्रॉ करा आणि त्याचा सेंटर मार्क करा. मी इथे कुठलेही माप घेतलेले नाही आहे, अंदाजे नेक ड्रॉ केलेला आहे. बघा, ही नेकची स्टिचिंग लाईन असणार आहे. या नेक लाईनला पॅरलल अशी दुसरी एक अर्धा इंच किंवा पाव इंचावर एक लाईन ड्रॉ करून घ्या. तुम्हाला डायरेक्ट लाईन ड्रॉ करता येत नसेल तर गळ्याच्या सगळ्या साईडने अर्धा अर्धा इंच मार्क करून त्या मार्किंगवर लाईन ड्रॉ करा. ती याप्रमाणे दिसेल. बघा, हा सेंटर आहे नेकचा. नेकच्या या सेंटरवर एक स्केल ठेवायची आहे. बघा, माप घेण्यासाठी स्केल ठेवायचे आहे आणि 5 सेंटीमीटर लांबीवर मार्क करायचे आहे. डॉट याप्रमाणे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. नंतर नेकच्या या साईडला 2.5, 3 आणि 3.25 सेंटीमीटरवर मार्किंग करायचं आहे आणि खाली सुद्धा 2.5 आणि 3.25 आणि 3.25 वर मार्क करून घ्यायचं आहे आणि ह्या लाईन्स, हे डॉट्स लाईननी जोडायचे आहे 5 सेंटीमीटर उंचीवर. बघा, 5 सेंटीमीटर लांबी येईल याप्रमाणे हे डॉट्स जोडायचे आहेत. ह्या 3 लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. याचप्रमाणे आता दुसऱ्या साईडला सुद्धा 2.5, 3 आणि 3.25 वर मार्किंग करून पुन्हा खालच्या साईडला 5 सेंटीमीटरवर मार्क करायचं आहे आणि लाईन ड्रॉ करायची आहे. बघा, याप्रमाणे या 3 लाईन्स घ्यायच्या आहे. तर जी सेंटरची लाईन आहे त्याच्या बाजूला सुद्धा पाव इंचावर ह्या 2 लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहे. प्रत्येकी पाव इंच अंतर असणार त्यातलं. तर बघा, खालून मोजून घ्यायचं आहे तर 4 सेंटीमीटर येते. म्हणजे ह्या दोन्ही लाईन्समधील अंतर हे 4 सेंटीमीटर येते. तर 4 सेंटीमीटर अंतरावर मार्क करून पुन्हा गळ्याच्या साईडला मार्क करून घ्यायचे 2.5, 3 आणि 3.25ला आणि लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. बघा, ज्याप्रमाणे व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे. या प्रकारे तुम्ही गळ्याच्या संपूर्ण गळ्याभोवती या लाईन्स ड्रॉ करू शकतात आणि नंतरच्या लाईन्स या उंचीला 1-1 इंचाने कमी घ्यायची. तर पहा, अशा प्रकारे आपल्या ह्या लाईन्स ड्रॉ करून झालेल्या आहे. संपूर्ण नेक लाईन भोवतीच्या लाईन्स दिसतात आणि या लाईन्सवर आता वर्क करायचं आहे. तर बघा, त्यासाठी हा डेकोरेटिव्ह चेन स्टिच घेत आहे. यातील थोडासा व्हिडिओवरती कट झालेला आहे. तर इथे एक चेन स्टिच घेतलेली आहे. चेन स्टिच कशी घ्यायची तुम्हाला माहीतच आहे. तर पुन्हा इथे बाजूला ही दुसरी चेन स्टिच घेतलेली आहे. बघा, या प्रकारे. आणि ही दुसऱ्या साईडला परत एक चेन स्टिच घेत आहे. या प्रकारे बघा. आता हे तिन्ही चेन स्टिच म्हणजे हे तिन्ही जे लूप्स आहेत त्या लूप्समधूनही आपल्याला निडल पास करून घ्यायची आहे आणि पुन्हा जिथून निडल काढली तिथेच खाली टाकलेली आहे. याप्रमाणे या संपूर्ण लाईनवर आपल्याला हे स्टिचेस घ्यायचे आहेत. तर ही ब्राझिलियन चेन स्टिच आहे. बघा, ब्राझिलियन चेन स्टिच, डेकोरेटिव्ह चेन स्टिच आहे ही. यामध्ये आणखी थोडासा फरक करून ही डेकोरेटिव्ह स्टिच बनवलेली आहे. त्याप्रमाणे हे स्टिचेस घ्यायचे आहे आणि पूर्ण या लाईनवर हे वर्क करायचे आहेत. बघा, आपण हे डिझाईन जे करत आहे हे नेकलाईन भोवती करत आहोत. आपण हे जे वर्क करत आहोत ते नेकलाईनच्या भोवती आहे. तर तुम्ही हे डिझाईन शेवटपर्यंत पहा. अतिशय सुंदर अशी ही डिझाईन तयार होणार आहे. ही डिझाईन कसं मार्क करायचं किंवा कसं ड्रॉ करायचं हे तुम्हाला मी आता दाखवलेलंच आहे. त्यामुळे तर तुम्ही अगदी सहजपणे हे डिझाईन तयार करू शकतात आणि त्यावर हे वर्कही करू शकतात. वर्कही अतिशय सुंदर आणि सोपे असे आहे. कुठल्याही ड्रेसवर किंवा ब्लाऊजवर तुम्ही या प्रकारचे वर्क करू शकतात. दिसायला अगदी सुंदर दिसेल. तर हे अशा प्रकारचे वर्क नक्की करून पहा. अगदी घरच्या घरी सहज तुम्ही हे वर्क करू शकतात आणि हे या प्रकारचे वर्क तयार करून तुम्ही कोणाला गिफ्टही करू शकतात. तुम्हाला माहितीच असेल की या चॅनलवर हँड एम्ब्रॉयडरी क्लासेस चालू आहेत आणि आतापर्यंत या क्लासेसचे 43 भाग झालेले आहेत. या 43 भागामध्ये जवळजवळ 72 ते 73 असे स्टिचेस झालेले आहे. मला नक्की आठवत नाही आहे. तर तुम्ही ते चॅनलवर पाहू शकता. तर एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे स्टिचेस तुम्हाला या चॅनलवर शिकायला मिळत आहे. तसेच आणखी काही स्टिचेस शिकवायचे राहिलेले आहेत. तर तुम्ही ते नक्की पहा. या चॅनलवरील हे स्टिचेस शिकवलेले आहेत ते अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवलेले आहेत. तुम्हाला ते अगदी चांगल्या प्रकारे लक्षात राहील अशा पद्धतीने शिकवलेले आहेत. तर तुम्ही ते शिका आणि त्याचे सॅम्पल्स तयार करून एक फाईल तयार करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा त्याचा यूज करायचा असेल तेव्हा तुम्ही ते पाहून त्याचा यूज करू शकतात. आणि पाहिल्यानंतर आहे त्यापेक्षाही जास्त स्टिचेस किंवा डिझाईन आयडियाज आपल्याला सुचतात. त्यामुळे तुम्ही ते नक्की करा.
आणि या क्लासचा पुरेपूर असा फायदा करून घ्या। तर बघा, आपण ह्या ज्या लाईन्स बनवलेल्या होत्या आधी वर्कमध्ये, ज्या चेन स्टिच डेकोरेटिव्ह ब्राझिलियन चेन स्टिच आहे ही, त्याच्याभोवती बघा आणखी म्हणजे ह्या ज्या लाईन्स बनलेल्या आहेत त्या 3 लाईन्स, त्याच्यामध्ये सुद्धा आणखी एक लाईन ड्रॉ करून त्यामध्ये स्टिच घेतलेला आहे, तो फेदर स्टिच आहे। तर फेदर स्टिचेसचे सुद्धा प्रकार मी तुम्हाला शिकवलेला आहे, आधीच्याच व्हिडिओमध्ये दिलेला आहे बघा फेदर स्टिचचे प्रकार, तर तुम्ही तिथे ते पाहू शकतात। आणि या फेदर स्टिचवर पुन्हा या टिकल्या लावलेल्या आहेत, ह्या टिकल्यासुद्धा फ्रेंच नॉटने लावलेल्या आहेत। तुम्हाला हे पाहायचे असेल ह्या टिकल्या कशा लावल्या आहेत किंवा हा फेदर स्टिच कसा घेतलेला आहे, तर तुम्ही क्लासमध्ये पहा। क्लासच्या टायटलमध्ये स्टिचेसचे नावे दिलेले आहेत, त्यामध्ये पाहू शकता। आणि ह्या टिकल्या लावण्याचा जो प्रकार आहे क्लास 11मध्ये, तुम्ही क्लास 11मध्ये पाहू शकता। टिकल्या लावण्याचे आणखी काही प्रकार क्लासमध्ये दाखवलेले आहेत, तर तिथे तुम्ही ते पाहू शकता। तर पहा किती सुंदर असे हे डिझाईन दिसत आहे। तुम्ही घरच्या घरीच इतके सुंदर, एवढे सुंदर असे डिझाईन तयार करू शकतात। तुम्ही या डिझाईनचा बॉर्डर लाईनसाठी सुद्धा यूज करू शकतात किंवा एखादे प्लेन फॅब्रिक असेल, अगदीच प्लेन असेल, तर त्यावर या प्रकारच्या लाईन्स घेऊन ते फॅब्रिक या प्रकारच्या स्टिचने डेकोरेट करू शकतात। तरी ह्या प्रकारचे हे जे नेकलाईन आहे त्याच्याभोवतीही ज्या लाईन्स बनलेल्या आहेत ह्या सगळ्या सारख्या घेतलेल्या आहेत आपण। तर हे बोटनेकच्या बोटनेकभोवती ह्या लाईन्स चांगल्या दिसतील, परंतु पूर्ण यू शेप असेल किंवा पूर्ण राऊंड नेक असेल तेव्हा तुम्ही ह्या लाईन्स वरच्या साईडला थोड्याशा कमी कमी लांबीच्या घ्या, म्हणजे तो नेक चांगला दिसेल। किंवा ह्याच लांबीच्या घेतल्या, म्हणजे याची 5 सेंटीमीटर लांबी आहे प्रत्येक लाईन्सची, तर 5 सेंटीमीटर लांबी घेतली तरी चांगला दिसेल। आणि थोड्याशा वरच्या साईडला कमी कमी करत गेल्या गळ्याच्या साईडला, म्हणजे शोल्डरच्या साईडला, तर तेही डिझाईन अगदी सुंदर दिसेल आणि एक वेगळ्या प्रकारचं डिझाईन तयार होईल। तर बघा, आपण हा जो रनिंग स्टिच करत आहे व्हिप रनिंग स्टिच आहे, तर रनिंग स्टिचेसचे सुद्धा प्रकार आपल्या या क्लासमध्ये झालेले। तर पहा, अशा प्रकारे सुंदर अशी ही नेक डिझाईन तयार झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा अशीच सुंदर नेक डिझाईन तयार करू शकतात। तर या चॅनलवरील क्लासेस पाहायला विसरू नका। या क्लासेसची प्लेलिस्टची लिंक याच क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर जरूर पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप